हरि ओम। सार्थ श्री अष्टावक्र गीता अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरु चरणपदकमलारविंदाभ्यां नमः। जनक म्हणाला, हे प्रभो, ज्ञान कसे प्राप्त होईल, मुक्ती कशी मिळेल व वैराग्य कसे प्राप्त होईल हे मला समजावून सांगा। अष्टावक्र म्हणाले, हे प्रिय, तुला जर मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, दया, संतोष व सत्य ह्यांना अमृत समजून त्यांचे सेवन कर। तू स्वतः पृथ्वी नाहीस, पाणी नाहीस, अग्नी नाहीस, वायू नाहीस किंवा आकाशही नाहीस। मुक्ती मिळविण्याकरिता या सर्वांचा साक्षी जो चैतन्य रूप आत्मा तो तू आहेस असे जाण। जर तू देहाला स्वतःपासून अलग करून चैतन्यात स्थिरावलास तर आत्ता ह्या क्षणीच तू सुखी, शांत व बंधमुक्त होऊन जाशील। तू ब्राह्मणादी वर्ण असलेला नाहीस किंवा तू 4 आश्रमातलाही नाहीस, तसाच तू डोळे आदी इंद्रियांचा विषय नाहीस। तू असंग, निराकार, विश्वाचा साक्षी आहेस हे जाण व सुखी हो। हे व्यापक, धर्म अधर्म, सुख दुःख हे सर्व मनाचे आहेत। तुला आत्मरूपाला ते लागू नाहीत। तू करता नाहीस आणि भोगताही नाहीस। तू तर सदा सर्व काळ मुक्तच आहेस। हे राजन, तूच एक सर्वांचा द्रष्टा आहेस व सदैव सर्वार्थाने मुक्त आहेस। पण स्वतः स्वयंप्रकाश व सर्वांचा साक्षी असताना स्वतःला सोडून इतरांना तू द्रष्टा मानतोस, हेच बंधन आहे। मी करता आहे अशा अहंकार रूपी कृष्ण सर्पाने दंश केलेला तू मी करता नाही अशा विश्वास रूपी अमृताचे सेवन करून सुखी हो। मी एक विशुद्ध बोध आहे ह्या निश्चय रूपी अग्नीने अज्ञान रूपी वनाला जाळून शोकरहित व सुखी हो। दोरीवर जसा सापाचा आभास होतो तसा ज्यावर ह्या संसाराचा आभास होतो तो बोध तू आहेस हे जाण व सुखाने विहार कर। मुक्तीचा अभिमान ठेवणारा मुक्तच होतो व बद्ध असण्याचा अभिमान बाळगणारा बद्धच होतो। कारण जशी मती तशी गती ही लोकोक्ती खरीच आहे। आत्मा साक्षी आहे, व्यापक आहे, पूर्ण आहे, एक आहे, मुक्त आहे, चैतन्य रूप आहे, क्रियारहित आहे, संगरहित आहे, इच्छारहित आहे, शांत आहे, पण श्रमामुळे संसारवान आहे असा भासतो। हे जनका, अहमच्या भासाने सर्व बाह्य वस्तूंची ममत्व भाव निर्माण होतो। त्याचा त्याग करून मी कूटस्थ, असंग, ज्ञान स्वरूप, अद्वैत व व्यापक आत्मा आहे असा ध्यास घे। तीव्र भावना राहू दे। हे पुत्रा, फार काळापासून मी देह आहे ह्या देहाच्या अध्यासपाशाने तू बांधलेला आहेस, पण मी बोधरूप आहे ह्या ज्ञानाच्या तलवारीने तो धारणापाश तोडून टाक व सुखी हो। तू असंग, क्रिया शून्य, स्वयंप्रकाश आणि निर्दोष आहेस,
पण समाधीचे प्रयत्न करण्याची क्रिया हेच बंधन आहे. तू फक्त मुक्त असल्याची घोषणा कर, क्रिया नको. हे सारेच विश्व तू व्यापले आहेस, ते तुझ्यातच समावले आहे. तू यथार्थः शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस. म्हणून संकोचातून क्षुद्र मनाचा व चित्ताचा होऊ नकोस. तू अपेक्षा रहित आहेस, निर्विकार आहेस, स्वनिर्भर आहेस, शांतीचे आणि मुक्तीचे स्थान आहेस, अगाध बुद्धी आहेस, क्षोभरहित आहेस. म्हणून चैतन्य मात्रावर श्रद्धा ठेवणारा हो. साकाराला मिथ्या समज, निराकाराला निश्चल नित्य ओळख. ह्या यथार्थ तत्वोपदेशाने पुन्हा तुझी संसारात उत्पत्ती होणार नाही. ज्याप्रमाणे आरशात पडलेल्या प्रतिबिंबामध्ये आरसाच आत व बाहेर असतो, त्याप्रमाणे ह्या शरीराच्या आत व बाहेर परमेश्वरच भरलेला आहे. ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश घटाच्या आत व बाहेर असते, त्याचप्रमाणे नित्य आणि निरंतर ब्रह्म सर्व भूत मात्राला व्यापून आहे. अध्याय 1 समाप्त.